सर तुम्ही आताच म्हणाला की प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे हे नक्की काय असतं? प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे एखादा आजार तुम्हाला पॉलिसी घेण्याच्या अगोदरपासून असेल तर त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल एखाद्याला डायबिटीज आहे, BP आहे, तर पॉलिसीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल, समजा किडनी स्टोन रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा टॉन्सिल रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर तो पॉलिसीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि तो प्री एक्झिस्टिंग डिसीजमध्ये येऊ शकतो. पण जर गेल्या 4 वर्षामध्ये जर तुम्हाला जो प्री एक्झिस्टिंग रिलेटेड कंडिशन्स कंटिन्यू आहे, तुम्ही मेडिसिन घेत असाल तर तो पॉलिसीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आज जर तुम्ही पॉलिसी काढली आणि 6 महिन्यानंतर एखाद्याला डायबिटीज डिटेक्ट झाला तर तो प्री एक्झिस्टिंग म्हणता येईल का? तो प्री एक्झिस्टिंग डिसीज नाही आहे. सो प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय, पॉलिसी घेतल्यानंतर. त्यामुळं जेव्हा तुमचा इन फ्युचर कधी क्लेम येणार आहे जर तो डायबिटीज रिलेटेड जर असेल आणि तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर झाला तर तुम्ही फक्त जसं मी अर्लियर सांगितलं की तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला फर्स्ट टाइम प्री एक्झिस्टिंग डिसीज डायबिटीज हा कधी डिटेक्ट झाला हे तुमच्याकडे डॉक्युमेंट जर असेल तर इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम हा व्यवस्थितपणे सेटल करू शकेल. पण तुमच्याकडे फर्स्ट टाइम कन्सल्टेशन आणि रिपोर्ट्स हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉल फॉर मोर डिटेल्स.